छत्रपती शिवाजी महाराज के जय। कोरटकरचा जाहीर निषेध। माझं मुख्यमंत्री महोदयांना खरोखर विचारणं आहे की ही दडपते का तुम्ही विधिमंडळामध्ये छत्रपती शिवाजी महाराज जय जयकार करताय आणि मग त्यांचा अवमान केलेल्या माणसाला तुम्ही का अटक करत नाही? काल रात्री उशिरा व्हॉट्सअपवर सगळ्यांना नोटीस आल्या। या राज्यानं देवेंद्र फडणवीसच्या सरकारला क्लिअर मॅन्डेट दिला असताना त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या सारख्या महान व्यक्ती आणि महान आपण ज्यांना महान थोर पुरुष समजतो अशांच्या विरुद्ध गरळ ओकणाऱ्या आरोपीबद्दल अटक करण्यासाठी हे निदर्शन होत आहे। या निदर्शनासाठी उघड्या छातीनं त्यांनी समोर जायला पाहिजे का तर आजपर्यंत काँग्रेसच्या काळातील विलासराव देशमुख असतील, तत्कालीन मुख्यमंत्री अशोक चव्हाण असतील किंवा अनेक यापूर्वीचे वसंतदादा पाटील असतील, या सर्वांनी वेळोवेळी अशा सर्व आंदोलकांना सामोरे गेलेले आहे। कोल्हापुरात तर असं उदाहरण होतं की काळे झेंडे दाखवल्यानंतर त्या मुलांना अटक करू नका अशी भूमिका तत्कालीन काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांनी घेतली होती। भूमिका अशी आहे की आपण सामोरं जाऊन आमची भूमिका इतकीच आहे की त्याला अटक केलं पाहिजे। अटक ही संविधानिक पद्धतीने झाली पाहिजे। कुठेतरी त्याला लपवण्याचा आणि पोलीस खात्याचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न होत आहे का तर दारातनं तो कसा गायब झाला असे अनेक प्रश्न आहेत। कोल्हापूरची जनता स्वाभिमानी आहे, आम्ही संविधानावर चालणारे कार्यकर्ते आहेत, आम्ही चुकीचं कुठलंही कृत्य करणार नाही, जनशासन बिघडेल पण आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होतोय। निदर्शने करणे छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल हा आमचा अधिकार आहे। कुठेतरी आमच्या अधिकारावर गदा येते असं मला वाटतं। कोरटकर फराळ मधले कार्यकर्ते पोलिसांच्या ताब्यात आहेत। छत्रपती शिवाजी महाराजांच्यावर या अशा प्रकृतीबद्दल आमच्यावर कारवाई झाली तर आम्हाला काही वाईट वाटत नाही, आम्हाला अभिमान आहे। आमच्यावर काही कारवाई झालेली नाही। प्रतिबंधकात्मक कारवाईसाठी पोलिसांनी आम्हाला आवाहन केलं की तुम्ही अशा ठिकाणी पोलिसांनी आम्हाला सगळ्या डिव्हिजनला बोलवलेलं आहे, जे काही असेल त्या कायदेशीर कारवाईला आम्ही सांगतो। प्रमुख पदाधिकारी कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलंय। 3 वाजता जे आंदोलकांना एकत्र यायला सांगितलेलं होतं ते आंदोलन आता होणार आहे का? छत्रपती शिवाजी महाराजांनी गनिमी काव्यानं गड किल्ले सर केले आपल्याला सगळ्यांना माहिती आहे। आंदोलकांना काही पकडून ठेवलं तर जी सामान्य जनता आहे हा सामान्य जनतेचा आवाज निश्चित जनतेच्या समोर येईल। ताब्यात असं म्हणता येणार नाही, प्रतिबंधात्मक कारवाई पोलिसांनी केलेली आहे, पोलिसांचं काम आहे आणि आम्ही एक संविधानाला मानणारे कार्यकर्ते आम्ही याला सामोरे जात आहे। अशी कुठली अडचणीची काही विषय नाही आहे आणि जे पोलीस दलाचं काम आहे ते आम्ही करणार आहे, काही विषय नाही।